पाहुयात पुढची बातमी। गणेशोत्सव निमित्तानं पूर्वतयारी म्हणून कोकणासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती। तर रामदास कदमांनी कोकणासाठी काय केलं हा संशोधनाचा विषय असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। स्वतःचं शूट करायचं आणि व्हायरल करायचं हे त्यांचं काम असल्याची टीका देखील नितेश राणेंनी केली आहे। तर सोमवारी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये रामदास कदम हे आक्रमक झाले होते आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। कोकणाच्या प्रश्नाबद्दल जे काही भाष्य किंवा जे काही प्रतिक्रिया वेगवेगळ्या लोकांनी दिली आणि त्यानंतर जो काही व्हिडिओ बाहेर आलेला आहे, साधारण असं म्हटलं जातं भुंकणारे कुत्रे चावत नाहीत। म्हणजे काल देखून त्या मीटिंगमध्ये भुंकून दाखवत होते त्यांचं कितपत कोकणावरती प्रेम आहे आणि काय कोकणासाठी आतापर्यंत त्यांचं योगदान आहे, हा फार संशोधनाचा विषय आहे। म्हणून मुद्दामून स्वतःच कॅमेरा चालू करायला ठेवायचा, स्वतःच बोंबाबोंब करायची आणि नंतर स्वतःच ते व्हिडिओ बाहेर लीक करायचा, हेच तर रामदास कदम यांची ओळख आहे महाराष्ट्राला। म्हणून बोलताना भुंकणारे कुत्रे चावत नाहीत, म्हणून त्यांच्याकडून दुसरी काय अजून अपेक्षा आपण ठेवू शकत नाही। भाजपला कसं तुम्ही अंगावर घेऊन उद्या तुमचं नाव पेपरामध्ये कसं आणता, ह्यापेक्षा कोकणातले जाणारे रस्ते महामार्ग ह्याच्यावर खड्डे कसे कमी होतील, त्याच्यावर तोडगा कशा निघतील ह्याबद्दल काही सूचना दिल्या पाहिजेत ना। फक्त प्रसिद्धीसाठी आणि आपली बातमी की आम्हाला कोणतरी विचारलं पाहिजे त्यासाठी ते सगळे प्रयत्न होते।